प्रेम करतात, पण एकाला प्रेमाचा अनुभव दुःख मिळालं आणि एकाला प्रेमाचा अनुभव सुख मिळालं. असं का? तर त्याचं उत्तर असं आहे, प्रेम दोघंही करतात. आपण संसारावर करतो आणि संत देवावर करतात. इकडे दुःखाचं फळ आहे आणि इकडं सुखाचं फळ आहे. याचं उत्तर असं सांगितलं, प्रेम जरी दोघंही करत असले पण प्रेमाचा विषय काय आहे त्याच्यावरून आपलं फळ अवलंबून आहे. प्रेमाचा विषय काय आहे? आपल्या प्रेमाचा विषय हा विषयच आहे. आपल्या प्रेमाचा विषय हा विषयच आहे आणि संतांच्या म्हणजे साधूच्या प्रेमाचा विषय हा नारायण आहे. आणि म्हणून विषय थोडा आवाज राहू द्या म्हणजे स्वर त्यांना जाईल असा. येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, नाही का? यांच्या प्रेमाचा विषय हा नारायण आहे आणि नारायण हा सुखरूप आहे. रात्रीच्या अभंगात ऐकलं ना, व्यवहार सुखाचा आणि फळ सुखाचं मिळालं. भगवंतावरती प्रेम करतात, भगवंत सुखरूप आहे आणि म्हणून पदरात काय आहे? सुख. आपण मात्र विषयावरती प्रेम करतो. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. इंधन, अग्नी भडकला, एखाद्या ठिकाणी आग लागली, आग भडकली. भडकलेल्या आगीत रॉकेल टाकल्यानंतर विझेल का पाणी टाकल्यानंतर विझेल? पाणी. जर रॉकेल टाकलं तर भडकेल. तसंच भडकलेला अग्नी आणि भडकलेल्या अग्नीमध्ये इंधन म्हणजे रॉकेल टाकलं तर ते भडकेल. विषयामध्ये विषय गुंतत गेला तर विषय भडकत राहतील, सुख मिळणार नाही. इंधने निमाला अग्नी कोठे. तद्वत विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. नृपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह. आपल्या प्रेमाचा विषय हा विषय आहे आणि साधूच्या प्रेमाचा विषय हा नारायण आहे. म्हणून आपल्या पदरात दुःख आणि साधूच्या पदरात सुख. विठ्ठल विठ्ठल. आपण संसारावर प्रेम करतो, आपल्या पदरात दुःख. साधू भगवंतावर जीवावर प्रेम करतो, साधूला पदरात सुख. आपण भगवंताकडे जाऊया. मग तुकाराम महाराज भगवंतही कुणावरती प्रेम करत असेल ना, तुकोबराय म्हणतात करतो ना. भगवंत कुणावरती प्रेम करतो? भगवंत हा फक्त भक्तावरतीच प्रेम करतो. कुणावर? भक्त सोडून काही आवडत नाही. तुकाराम महाराज वारीला जायचे आणि तुकाराम महाराज वारीला गेल्यानंतर एवढं ऋण झालं होतं तुकोबारायांचं की पांडुरंग भगवंत म्हटले, तुकोबाराय मागा माझ्याकडे काहीतरी, काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हटले, नाही देवा, काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत सो आणि भिक्षापात्र अवलंबने जळो जेने लाजीरवाने. मागायचंच नाही. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिकत्याचे. मागायचं नाही. अहो मागा काहीतरी. तुकोबाराय म्हटले, नाही नाही, मागण्याकरिता मी नाही आलो. अहो मागा काहीतरी. तुकाराम महाराज म्हटले, देवा मागायचंच नाही. मग देव म्हटले, मी काय देऊ का तुम्हाला? पांडुरंग परमात्मा म्हणताय, तुम्ही काहीच मागणार नाही, मी देतो ना काहीतरी. काय देणार तुम्ही? तुकाराम महाराज, वैकुंठ देऊ का तुम्हाला? वैकुंठात राहाल ना तुम्ही, काय देतो? भगवंत काय म्हटले? तुकोबाराय तुम्हाला वैकुंठ देऊ का? तुकाराम महाराज म्हटले, वैकुंठ नको. कशाला? आम्ही वैकुंठवासी, आम्ही तिथूनच आलोय आणि तुझं वैकुंठ काय कामाला? मला नको. बरं देवा, तू म्हणतो वैकुंठ देऊ का? मला सांग, तू ज्या वैकुंठात राहतो तू तरी तिथं राहतो का? ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. तू तरी तिथं राहतो का? मग मला वैकुंठाचं पद नको आणि मी तिथूनच आलो. अर्थात देव देखील आवडीचा. देवाच्या विषय काय आहे? भक्त आहे. मग तुकोबाराय आम्हाला सांगा, भगवंत कुणावरती प्रेम करत असेल ना? करतो ना. कुणावर करतो? भक्तावरती करतो. कोणत्या भक्तावरती करतो? त्याचं उत्तर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. Gloria
सोडिला संसार माया तयावरी फार. तू खूप बरं आहे. भगवंत ही कुणावरती प्रेम करत असतील ना, करतो ना भगवंत, पण भगवंत प्रेम नाही करत. मग तुकाराम महाराजांनी इथे शब्द वापरला, तू खूप बरं आहे म्हणतात, माया करतो भगवंत. माया, भगवंत प्रेम नाही करत, कारण प्रेम हे तुटल्या जातं, पण माया कधीच तुटत नाही. तुकोबरांनी प्रेम तयावरी फार असंही म्हटलं असतं, पण तुकोबराय म्हटले माया तयावरी फार. आपण म्हणतो ना आईची लेकरावरती फार माया, आणि माई लेकराची ताटातूट होत नाही किंवा ती माया कधी संपत नाही. आईची लेकरावरची माया कधी जशी संपत नाही, तसं तुकोबरायांनी इथे शब्द वापरला, माया तयावरी फार. फार माया. कोणावर फार माया? सोडिला संसार. ज्याने संसार सोडला त्याच्यावरती भगवंत काय करतो? माया करतो. तुकाराम महाराज, आमची शंका आहे. काय शंका आहे? भगवंत ज्याने संसार सोडला त्याच्यावरती माया करतो. बरं, ज्याने संसार सोडला त्याच्यावरती देव माया करतो असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. मग इथं उभे असलेले आणि सगळे बसलेले कीर्तनकारा सगट, कोणी कोणी संसार सोडला? वरती बोट करा फक्त. इथं बसलेले उभे सगळे कोणी संसार सोडला? कोणीच नाही, कोणीच नाही. मग भगवंताची आपल्यावरती माया आहे असं आपण गृहीत धरायचं आणि अशा अपेक्षाही आपण करायची नाही. पण तुकाराम महाराज, आमची शंका काय? संसार सोडणाऱ्यावरती देव माया करणार होता, तर हा संसार निर्माणच कशाला केला? निर्माण कुणी केला? जयापासोनी सकळ मही मंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ह्या विश्वाची निर्मिती कुणी केली? भगवंताने. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत सगळं निर्माण कुणी केलं? भगवंताने. मग तुकोबराय, हा संसार निर्माण कुणी केला? भगवंताने. आणि मग तो निर्माण केलेला संसार सोडायचाच होता, तर निर्माण का केला? ही पहिली शंका. सोडणाऱ्यावरतीच जर देव माया करणार होता तर निर्माण करायची गरज काय होती? बरं, दुसरी शंका असे, आता आम्ही भक्तांची यादी जर पाहिली तर भगवंत ज्या भक्तावरती माया करतो त्याने तरी संसार सोडला का? विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगाची नामदेव महाराजांवरती फार माया, फार माया. म्हणजे नामदेव महाराजांनी ताट न्यायचं नैवेद्याचं देवा करता आणि जेवून घे म्हणायचं, तरी देव काही जेवायला तयार नाही. अर्धा तास झाला, 2 तास झाले, शेवटी म्हणे जेवतो का नाही का डोकं फोडू, म्हणून धावत गेले डोकं फोडणार. तेवढ्यात भगवंताने लुटू लुटू जेवून घातलं म्हणे सगळं. आणि शेवट जी खीर होती ना वाटेत सगळी घटाघटा पिऊन घेतली. आणि मग नामदेव महाराज म्हणतात, का रे देवा, तुला एवढी भूक लागली होती तर 2 तासापासून एवढे नाटकं करायची काय गरज होती? रे जेवून घे, जेवून घे, जेवून घे. सगळी भूक लागली होती, खाऊन तर टाकलं, मग एवढं नाटक कशा करिता? भगवंतांनी सांगितलं, नामा, आत्तापर्यंत माझ्याकडे डोकं टेकवणारेच येत होते, डोकं फोडणारा पहिला आला म्हणून मला जेवावं लागलं. किती प्रेम नामदेव महाराजांवरती, किती माया. बरं, नामदेव महाराजांनी संसार सोडला का? नामदेवाचे घरी 14 जणे स्मरते हरी, राजाई गोनाई दोघे सासू सुना, दामा नामा जाना बापले का. Oh
एवढं मोठं कुटुंब नामदेव महाराजांचं, आई वडील पत्नी मुलं, नारायण विठ्ठल गोविंद महादेव, सगळं कुटुंब मोठं. सोडला का संसार? नाही. तुकाराम महाराजांनी सोडला नाही. नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्मा 36 वर्ष राहिला. मग तिथे चंदन उगाळून द्यायचं, गिरिजा काकेला स्वयंपाकात मदत करायची, कावडीनं पाणी आणायचं, सगळी कामं करायची. नाथांनी संसार सोडला नाही. भगवंत तर फार माया त्यांच्यावरती, त्यांची सगळी कामे करतो, माया करतो. तुकोबार आहे, तुम्ही सांगतात संसार सोडणाऱ्यावरती देव माया करतो. बरं, ज्यांच्यावर माया करतो त्यांनी तरी कुठं सोडलाय? आणि आम्हाला सोडण्याकरिता सांगताय की हा निर्माण का केला? मग तुकोबारायांनी सांगितलं सोडीला संसार. मग संसार या शब्दाचा अर्थ काय? कोणता संसार सोडायचा? तर संत विचारानं संसार या शब्दाचा अर्थ वेगळा सांगितला. विठ्ठल विठ्ठल. कोणता संसार सोडायचा? आपल्या दृष्टीनं संसार कशाला म्हणतो आपण मामा?